अर्ध्या जाळ्यांमध्ये आपल्याला हे बघा, ही पप्पांना लाईव्ह माकुल भेटली वाटतं, बघूया. ही बघा, हा गुंता असाच होता आणि आम्ही जस्ट असा हा विस्कून पाहिला. याच्यामध्ये बघा एक खेकडा पण आहे, ती तांबूस लागलेली आहे. आणि सुरमईला जे पोषक वातावरण पाहिजे ना, हा जो टायमिंग आहे हा मासा जाळ्यामध्ये पडण्याचा म्हणजे अडकण्याचा चान्सेस जास्त असतात या वातावरणामध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसांचा सगळ्यांचा प्रश्न होता की समुद्रातील मासेमारीचा व्हिडिओ कधी येणार आहे, कधी येणार आहे. सगळ्यांचे मेसेज आले, काही जणांचे कॉल आले, व्हॉट्सअप कॉल येऊन गेले, यूट्यूबवरती कमेंट्स आल्या चांगल्या चांगल्या की दादा कधी येणार आहे, कधी येणार. तर आज फायनली प्रतीक्षा संपली आहे आणि धंदा पण चालू झालेला आहे. मित्रांनो, ॲक्च्युली लेट झाला कारण बोटीचं पण काम होतं, इंजन चेंज करायचं होतं, त्यानंतर बाकीची सगळं कामं होती. म्हणजे लाकूड सामान जे असतं बोटीचं, त्याला डाटा आपण म्हणतो, तर डाटा वगैरे सगळा व्यवस्थित करून घेतला. त्यामध्ये 15-20 दिवस गेले. त्यानंतर 2-3 दिवस आम्हाला भेटले धंद्याचे, पण तेव्हा काही जोर नव्हता, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ पण बनवले नाही. पण आज फायनली व्हिडिओ बनवतोय. आज बघूया नशीब आपल्याला कितपत साथ देते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ धमाल होणार आहे, कमाल होणार आहे. आणि रोजच्या प्रमाणे जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. जर मासेमारीची आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चांगले चांगले मोठे मासे बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, तांबूस लागलेली आहे. तांबूस म्हणजे काय हे कोळी बांधवांना वेगळं सांगायची गरज नाही, पण हे बघा आता आकाश जसं तांबडं दिसते ना, त्याला आपण तांबूस असं म्हणतो. आणि ते मुन्नाने गरवायला सुरुवात केली. या साईडला पप्पा पण बसलेत गरी टाकून. तर आता थोडा वेळ महाकुलची फिशिंग चालेल आणि त्यानंतर मग आपला लंच टाईम. तर बघूया आता आपल्याला महाकुल किती किती मिळतात. माझ्याकडे पण 2-3 पॉकेट एक्स्ट्रा आहेत, तर मी पण थोडा वेळ ट्राय करणार आहे नक्कीच. मित्रांनो, फायनली समुद्रातला सनसेट आपल्याला बघायला मिळतोय बघा. एकदम जबरदस्त माहोल बनलाय, सुंदर असं वातावरण बनलंय मित्रांनो आणि खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो, आता बघा खरोखरची तांबूस लागलेली आहे. आणि सुरमईला जे पोषक वातावरण पाहिजे ना, हा जो टायमिंग आहे हा मासा जाळ्यामध्ये पडण्याचा म्हणजे अडकण्याचा चान्सेस जास्त असतात या वातावरणामध्ये. आणि बघा काय सिनेमॅटिक असं वातावरण निर्माण झाले, एकदम भारी वाटते. इकडे बघा ढग पण आलेत, पण हे दृश्य आहे ना समोरचं, ते खूप क्वचित वेळा मित्रांनो बघायला मिळतं. तर मित्रांनो, रात्रीचे जवळपास 7:30-8 होत आलेत आणि लाईटी आता पेटवलेत बघा. आणि आम्ही एवढा वेळ करत होतो पण एक पण माकुल काय भेटले नाही आपल्याला. तर आता थोड्याच वेळात आपण लंच टाईम करून घेणार आहोत, सॉरी डिनर करून घेणार आहोत. तिकडे आमच्या बोटीच्या लाईटी होत्या ना, ते मगासपासून पेटत नव्हत्या, पण आता प्रयत्न चालेत पप्पांचे की लाईट पेटू दे, म्हणजे कसं बोटीवरती एक सिग्नल असलं की एक बरं पडतं म्हणून. फायनली मित्रांनो, आपल्या जेवणाची वेळ झाली आहे आणि आज डब्याला मम्मीने मस्तपैकी अंड्याची भुर्जी आणि चपात्या दिलेल्या आहेत. तर चला जेवून घेऊया मस्तपैकी. आणि बघा किती काळोख पडलाय. आजूबाजूला इथे एक छोटीशी एक बोट दिसते बघा. त्यानंतर इथे 2-3 बोटी आहेत आणि हे बघा ह्या जास्त लाईटी दिसत ना, त्या मालवणच्या लाईटी आहेत. चला मित्रांनो, मस्तपैकी जेवण वगैरे आपलं झालेलं आहे आणि आता शांत बसायचं थोडा वेळ, किंवा गरून म्हणजे महाकुल करून पण बघू, प्रयत्न करेन. पण एक गोष्ट सांगतो की आपण जेव्हा जमिनीवरती असतो ना, तेव्हा आपण तर घरी 2-4 चपात्या खात असतो ना, तर नक्कीच समुद्रामध्ये आल्यानंतर 8-10 चपात्या खाणार. एवढी भूक लागत असते, कारण ही बोट रोलिंग अशी होत असते आणि त्याचाच माझ्या मते परिणाम असेल. कारण मी जेव्हा पर्सून नेटच्या बोटवरती जायचो सुरुवातीला, तेव्हा मी दिवसातनं 3 ते 4 वेळा जेवायचो. म्हणजे एवढी भूक आपली डबल टेबल वाढते समुद्रामध्ये आल्यानंतर. चला आता थोडा वेळ आराम करूया आणि नंतर मग काय जाळी ओढण्याचा प्रोग्राम आपला असेल. तर मित्रांनो, 2 तास झोप काढून झाली आहे. 9 वाजता झोपलो, जवळपास 11 वाजता उठलो आणि शांत समुद्र आहे बघू. तर फायनली आता जाळी ओढायची वेळ झालेली आहे आणि पप्पांना दाखवतो. पप्पांना मगाशी माकुल भेटले होते, हे बघा, हे 4 आणि हे 2. तर बघितले 9 वाजता भेटले ना, 9-9:30च्या आसपास. तर आता आपण आपलं नग आजवरूया, काय मिळतं आपल्याला ते बघूया, जाळी ओढूया. बऱ्याच दिवसानंतर मी पण खूप एक्सायटेड आहे काय काय मिळतं जाळ्यांमध्ये. काय जाळी ओढताना प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे हातांसाठी, म्हणून हे अँग्लोज पण घेऊन आलो आहे. तर हातांची काय अवस्था होते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आमची अर्धी जाळी ओढून झालीत आणि अर्ध्या जाळ्यांमध्ये काही खास रिपोर्ट असा नाही आहे. तर
तरी पण एकदा दाखवतो काय काय भेटले ते. अर्ध्या जाळ्यांमध्ये आपल्याला हे बघा 4-5 बुगड्या भेटल्यात. म्हणजे बुगड्या म्हणजे ही बुगड्याची केळी याला म्हणतात. आणि हा बघा फ्रेश एकदम जिवंत भेटला होता. हे बघा अजून पण जिवंत आहे बघा. आणि पप्पांना हे माकुल भेटले होते आणि पप्पांनी आता परत माकुल घराला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये हे बघा हे घेतले वरती, हे एका जाळ्यांमधून ओढून आलं होतं. आणि याच्यामध्ये हा लुअर्स आहे फिशिंगचा. आपण रॉडने फिशिंग करतो ना त्यासाठी हा वापरतात, म्हणून ते वरती घेऊन ठेवले. म्हणजे आपल्याला एक फ्रीमध्ये लुअर पण भेटला आहे. हा गुंता असाच होता आणि आम्ही जस्ट असा हा विस्कून पाहिला. याच्यामध्ये बघा एक खेकडा पण आहे आणि मोठा आहे मस्तपैकी. आणि बघा याच्यामधून छोटे छोटे मासे पण आले मित्रांनो. असं काय हे समुद्रामध्ये फेकू नका, म्हणजे हे छोटे मासे ना ते मारणार नाही. बघा किती मासे याच्यामध्ये अडकून मेलेत ते बघा. आणि पप्पांना लाईव्ह माकुल भेटली वाटतं, बघूया. ही बघा जबरदस्त साईजची आहे मित्रांनो, मोठ्या साईजची माकुल भेटली पप्पांना. बघा हे काळं मारलं नाही, हे प्रोटेक्ट करण्यासाठी, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी मारत असते मित्रांनो. आतापर्यंत काय खास तर रिपोर्ट नाही आहे, पण येणारी काळ आणि वेळ ही कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो. कारण समुद्र आहे. काल मला काका आमचे एक वाक्य बोलले होते की समुद्र आहे हा म्हणजे माशाचा धंदा आहे, म्हणजे घरासमोर लावलेल्या बागेसारखा नाही आहे की गेलो तोडून आणलं असं नाही आहे विषय. यासाठी खूप मेहनत लागते, यासाठी खूप पराकाष्ठा लागतात मित्रांनो. आता तुम्ही बघितलं की आम्ही जवळपास दुपारी 2:30 वाजता निघालो आहे बंदरातनं. त्यानंतर आम्ही 4:30-5 वाजता पोचलो. त्यानंतर जाळी मारली आणि आता वाजले जवळपास 12. अजूनही जाळी ओढण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो या धंद्यासाठी पेशन्स लागतात मित्रांनो. आजचा आमचा 3रा दिवस आहे, त्याच्यामुळे असं एवढं वाटत नाही आहे. पण पहिल्या दुसऱ्या दिवशी थोडंसं जड वाटलं होतं की काय भेटतंय काय नाही. या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघाव्या लागतात. मच्छीमारीचा धंदा आहे, थोडासा रिस्की पण आहे. डिझेल पेट्रोल कधी कधी सुटतं, कधी कधी नाही सुटतं. कधी मिळाले तर खूप दिसतात, मग ते तुम्हाला पण वाटणार अरे बाबा किती मासे मिळाले. पण त्याच्या अगोदर हे असे लॉस ते पण असतात काय त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्ये निघतात. जेव्हा एखाद्या वेळी मासे मिळतात ना त्याच्यामध्ये भरून काढतात ते सगळे दिवस. त्यासाठी प्रयत्न मित्रांनो सोडता का म्हणे. आणि मी पण प्रयत्न सोडणारा नाही आहे. आपण रोज येणार आहोत, डेली धंदा करणार आहोत आणि जे काय असेल ते यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. हा जो लोअर्स आहे ना हा बघा आपण जो वापरतो ना त्याला दोन्ही साईडला ट्रबल हुक असतात. पण जे आपले लोक असतात ना कर्नाटकवाले जे इथे येतात मासे मारायला, ते एक पुढे जो आहे तो सिंगल हुक लावतात अशा प्रकारचा आणि मागे ट्रबल हुक लावतात. त्याला सुरमई कॅचेस होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर हा अशा प्रकारचा मासा आपल्याला भेटला आहे. आणि थोड्याच दिवसात आपणही याच्यावरती लक आजमावून बघणार आहोत. याच्यावरती आपल्याला नक्की सुरमई लागतात का हे पण आपण बघणार आहोत. मगाशी जे जाळं लागलं होतं ना इथे, म्हणजे जे वेस्टेज जाळं होतं त्याच्यामध्ये बघा छोटे छोटे किती मासे मित्रांनो मेलेत. फुकटची मौत आहे त्यांना. तर कृपया असली जाळी वगैरे टाकू नका मित्रांनो, घरी घेऊन जावा आणि किनाऱ्याला टाका. चला आता जवळपास 12:30 वाजलेत आणि चंद्र बघा आता थोड्या वेळाने मावळेल चंद्र. आणि असं म्हणतात की चंद्र मावळण्याच्या टायमिंगला मासे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आम्ही थोडासा अर्धा-पाऊण तास रेस्ट केली आणि आता बघूया आपल्या नशिबामध्ये काय आहे ते. तर मित्रांनो टोटली 12:30, 13, 14, 15 तास झाले असतील समुद्रामध्ये येऊन. आणि फायनली आपली सगळी जाळी वगैरे ओढून झालेली आहे. आता थोडासा वारा वगैरे लागतोय, पण जाळी ओढून झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं हे पण तुम्हाला एकदा दाखवतो. तर मित्रांनो 12:30, 13, 14 तासांचे मासे दाखवतोय, आपली मेहनत दाखवतोय. प्रत्येक दिवस मित्रांनो सारखा नसतो, काही ना काही व्हेरिएशन दिवसाला होत असतं, काहीतरी बदल होत असतात. तर नक्कीच आजचा दिवस माझा नव्हता, पण उद्याचा दिवस माझा असेल एवढं मात्र नक्की. एवढं लक्षात ठेवायचं आणि आपला जो धंदा आहे मासेमारीचा तो कंटिन्युअसली चालू ठेवायचा. तर चला मित्रांनो आज तर आपलं थोडंसं बॅड लक होतं, त्याच्यामुळे काही मासे आपल्याला बघायला मिळाले नाही.
तर नक्कीच पुढच्या वेळेमध्ये आपल्याला मासे बघायला मिळतील एवढी अपेक्षा ठेवूया आणि व्हिडिओला इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.